तर पहा मित्रांनो, म्हैस पाहतो मी आता एकदा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. तर तुम्हाला आपण आज 18 ऑगस्ट रोजीचा धुळेचा म्हैस बाजार दाखवतोय. हे पहा, तर हा जो बाजार आहे हा मीना म्हैस बाजार आहे, नवा मार्केट नावाने ओळखलं जातं. तर भरपूर म्हशी बाजाराला आलेले आहे. तर आज तर एकदम 3 लाख 4 लाख 2 लाख अशा किमतीच्या जास्त करून म्हशी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. मोठ्या मोठ्या म्हशी आलेल्या आहे. तर तुम्ही व्हिडिओ शूट करता नक्की बघा. आपण तुम्हाला 1.5 लाख रुपये 1 लाख रुपये किमतीच्या पण म्हशी दाखवणार आहोत. धुळे बाजारामध्ये सध्या तुम्हाला 1 लाखच्या पुढंच म्हैस पाहायला भेटणार आहे चांगली दुधाची. आणि जी अंगाने तुटलेली राहिली तीच तुम्हाला 1 लाखच्या खाली तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शूट करता नक्की बघा. कोणाला म्हशी खरेदीला यायचं असेल, काही माहिती हवी असेल तर माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे. बिंदास तुम्ही मला संपर्क करा, मी तुम्हाला नक्की मदत करणार आहे. काही बाजाराविषयी विचारायचं असेल किंवा कसं यायचं ते विचारायचं असेल तर पूर्ण माहिती देणार आहे आपण. तर माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे. काही मदत लागली तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करा. हे पहा, बाजार बघू शकता तुम्ही, भरपूर म्हशी आलेली आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, म्हैस पाहतो मी आता एकदा. अभी 15 दिन लेगी ना. ते 15 दिन कच्ची घ्या भैया. 15 दिन गावन. तर पहा मित्रांनो, गाभण आहे. अरे काही म्हैस आहे. तर पहा मित्रांनो, एकदम हत्तीसारखी खतरनाक क्वालिटी. हे पहा, शो पीस आहे पूर्ण. भैया क्या भाव की? इसके पूरे 10 पेटी है स्टॉक. 10 पेटी लेने वाले. दूध कितना देगी रे भैया ये? दूध देगी 30 लीटर, एक टाइम का 15. एक टाइम का 15-30 लीटर देगी. हाँ, अरे वाह, भैंस भी वैसी है ना यार. ऐसी है ना. अभी दूसरे जापे में 6 दांत पाड़ लिए. अभी दुसरे जापे में 6 दाते. तर पहा मित्रांनो, एक नंबर शो पीस आहे म्हैस डायरेक्ट. एकदम शांत उभी राहते, तोलावर आहे. हे पहा तुम्ही. आता ही जी म्हैस आहे ना, जी ज्यांना म्हशीचा छंद आहे, नांदवालेच घेतील त्यांना. तो तर 10 लाख सांगतोय, पण 10 लाख नाही, व्यवहार चालू आहे. मित्रांनो, ही जी म्हैस आहे ना, ही शोपीस म्हैस आहे. हिला छंदवाला ज्याला म्हशीचा नांद आहे तोच घेईल. ते म्हणता ना, जिगरवाला घेईल तशी गोष्ट या म्हशीला. कारण म्हैस एकदम देखणी आहे, शोपीस आहे. हे पहा, म्हशी पाहतो, भरपूर म्हशी पाहायला भेटते तुम्हाला धुळे बाजारात. लागल्या तशा म्हशी धुळेला येत असतात. तर पहा मित्रांनो, इथून मीना बाजारला सुरुवात आहे. हे तुम्हाला दाखवतो पुढं म्हशी. हे पहा, हे जे नवं मार्केट नावाने ओळखलं जातं ना, इथून सुरुवात आहे. इथून हे पहा म्हशी, इथून इकडं पण काही म्हशी आहे आणि पुढं म्हशीच म्हशी डायरेक्ट तुम्हाला लागल्या तशा म्हशी. 2 लाख 1.5 लाख 3 लाख. आता इकडं पहा. आता कसं, जे आपले ओळखीचे थोडे व्यापारी आहे ना, ते आपल्याला किंमत वगैरे व्यवस्थित सांगून घेतात, त्यामुळे आपण त्यांचे व्हिडिओ बनवत असतो. आता बाकीचे कसं, कोण 4 लाख सांगतं, कोण 5 लाख सांगतं, त्यामुळे आपण त्यांची व्हिडिओ बनवत नाही. हे पहा, कितने रे भाई आज? 6 लाख ते 3 बिक गई बरोबर. और 3 म्हशी आपले पास. तर पहा मित्रांनो, त्याने 6 आणल्या, त्या 3 दिल्या, 3 राहिल्या. ये तोलवाली, सब तोलवाली. उनको 10-10 दिन का टाइम है अभी. इसका क्या बोल रहे भैया? ये बड़ी भैंस का 3,20,000 रुपये. कम ज़्यादा होगा बरोबर. तर पहा मित्रांनो, म्हैस 3,20,000 सांगायची किंमत आहे फक्त. व्यवहारमध्ये कमी जास्त होईल. पहा, एकदम बडी भैंस आहे. 18. हे पहा तुम्ही, एकदम मोठी म्हैस डायरेक्ट. और 10 से 15 दिन का टाइम है. दूध कितना देगी रे भैया? 22 लीटर दोनों टाइम का. तर पहा मित्रांनो, ज्यांच्याकडून त्यांनी खरेदी केली ना, त्यांनी त्यांना 22 लिटर दिवसाला सांगितलेलं आहे. पण एवढं काही देणार नाही, कमी देईल बरोबर. हो आजू बाजू वाली दांतों में 4 दांत. दूसरे में दूसरे में इसको भी 10 दिन का टाइम. इसको भी 10 दिन का 4
दात आहे सर. तर पहा मित्रांनो फक्त 4 दात, एक पाडी मस्त आहे, 4 दातला आहे. असं 4 दात 6 दात जर तुम्ही घेतली ना म्हैस सहज आपल्याकडे पण टिकते. पण जर तुम्हाला नुसतं दूध पिळून नंतर विकायची असेल मग काही दात वगैरे पाहू नका, दूध काढा आणि विका. आता कसं काही काही शेतकरी कसं एक म्हैस घेताना 5-5, 6-6 वर्ष विकत नाही. ओ भैया उधर से दादा उधर से इसका कितना बोला रे भैया ये वाले बोल लेंगे तो उसके 190 है, 190 बोलने के, बोल लेंगे कि 170. 170 की लेनी है अपने को बरोबर. और ये वाली ये भी बहुत बड़ी है ना, इसको 1 महीने का टाइम है, अभी 9 महीने की. तर पहा मित्र हिला अजून 1 महिन्याचा पूर्ण टाईम आहे. हे पाहतो म्हैस बघू शकतो तुम्ही, 1 महिन्याचा टाईम आहे. ही पण मोठी म्हैस आहे. ये तो बहुत दूध देगी भाई ये भी. 25 लीटर की बोल रहा था इसके धनी. अब देखो फिर वो अपनी छोकरी कसम खा रहा था कि 25 लीटर से अगर दूध कम लटा तो मेरे को गाली नहीं देना. ऐसा है क्या? ऐसा बरोबर. अभी दूध तीसरा जापा जानने वाली है. तीसरा. अब इसका क्या दाम लगा रहे हैं आप? इसके 75. अभी 175 अभी लगा रहे हैं 9 महीने की इसलिए. 9 महीने. तर पहा मित्रांनो 175 ची किंमत आहे, 9 महिन्याची, 1 महिना वागावे लागणार आहे. बरोबर. जर कोणाला म्हशी खरेदी करायची असेल तर भाऊचा तुम्हाला नंबर देतो. भैया तुम्हारा नाम अपना? फुरकान कुरैशी. तुरकान भाई. बरोबर. अपने पास कायम भैंस मिल जाती. कायम 24 कलाक साधा दिन में भी आओ तो अपने पास पैसा. बरोबर. तर पहा मित्रांनो कधी आले ना तुम्ही, आता तुम्हाला आहे ना माझा नंबर सुद्धा दिलेला राहतो. तुम्ही व्यापारी तर आहे पण तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला कुठूनही म्हशी खरेदी करायचं राहिले ना तर एक वेळेस मला कॉल करा, मी तुमचा व्हिडिओ पण काढत जाणार लाईव्ह व्यवहारचा. तर नंतर कसं होऊन जातं, मला शेतकरी कॉल करतात विजय भाऊ आमची इथं फसवणूक झाली तिथं झाली, तर तिथं आम्ही काही करू शकत नाही. हां व्यवहारमध्ये आपण तिथं समोर राहिलो ना मग त्याला आपण बोलू शकतो, आम्ही तिथं राहत नाही. त्यामुळे जर तुम्हाला काही म्हशी खरेदी करायच्या राहिले ना तर माझा नंबर दिलेला आहे तुम्हाला, तुम्ही मला कॉल करा. तिथं आपण कसं आहे व्यवहार झाल्यावर त्यांचा व्हिडिओ पण काढून घेऊ, सर्व गोष्टी करू आपण. तर सुरुवातीला माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे, काही मदत लागली बाजाराविषयी तुम्ही संपर्क करा. तर पहा मित्रांनो आता इकडं बघू शकता तुम्ही म्हशी हे पहा, एक पहा जनलेली म्हशी जनेले भैया. क्या भाव इसका? क्या भाव की? 1.5 लाख. तर पहा मित्रांनो 1.5 लाख भावाची म्हैस पण मोठी आहे, मीडियम आहे, मस्त तयार आहे म्हैस, अंगाने भरलेली मस्त आहे म्हैस. 1.5 लाख सांगतोय. भरपूर म्हशी तुम्हाला पाहायला भेटते. 1.5 लाख, 140, 160, 2 लाख, आता काही 4 लाख सांगतो, कोण 3 सांगतं. जशी लागली तशी म्हैस तुम्हाला धुळीला मार्केटला पाहायला भेटणार आहे. हे एक नंबर मस्त आहे. आता पुढं पण बघू शकता तुम्ही एकदम मोठ्या मोठ्या म्हशी. इकडं पण पहा तुम्ही, हे पहा धुळ्यामध्ये 2 लाख 3 लाख असे जास्त करून म्हशी राहतात. असा विषय नाही, कमी किमतीच्या पण राहतात. 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 21, 31. आता अवरेज जो किंमत चालू आहे ती 21च्या पुढं चालू आहे, कारण म्हशीचे भाव वाढलेले. तर इकडं वाढलेले पण मग तिकडं पण वाढले असतील, त्यामुळे असे भाव आहेत. हे पहा म्हैस पहा. आपण तुम्हाला फक्त बाजार फिरून दाखवतोय, इथं खरी किंमत कोणी सांगत नाही. हे पहा तुम्ही म्हैस तोलवाली. आता आपल्या चॅनलला कमेंट होते भाऊ कमी किमतीच्या दाखवा, त्यामुळे आपण तुम्हाला शेतकरी बाजारातील ज्या म्हशी आहेत ना त्या तुम्हाला आपण दाखवलेले आहेत. आणि जाफराबादी आता कमी किमतीला मिळत नाही, ती लाखच्या पुढंच मिळते. जी अंगाने तुटलेली राहिली तीच तुम्हाला 1 लाखच्या खाली मिळते, किंवा छोटी राहिली तीच तुम्हाला 1 लाखच्या खाली तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नाहीतर ज्या म्हशी आहेत सर्व तुम्हाला डायरेक्ट लाखच्या पुढंच आहे. 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख अशा किमती इकडे आहेत. आता कोणाला म्हशी खरेदी यायचं असेल किंवा
काही माहिती विचारायची असेल तर मी माझा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला असतो, तुम्ही मला कॉल करू शकता. मी तुम्हाला पूर्ण माहिती बाजाराची सांगणार आहे. आणि नंतर तुम्ही कॉल करतात की विजय भाऊ माझी फसवणूक झाली, मी या भावाने घेतली, असं झालं तसं झालं, तर त्या विषय काय माहिती आहे का, आम्ही पण काही भाग घेऊ शकत नाही. तर त्यामुळे कसं आहे, व्यवहार राहिला ना तेव्हा आम्हाला बोलत जा तुम्ही. मग व्यवहारच्या टायमाला आम्ही कसं व्हिडिओ पण काढतो लाईव्ह व्यवहारचा, कितीला व्यवहार झाला, आणि परत तो व्यापाऱ्याकडून काय बोली राहते ती पण, त्याचा पण आपण व्हिडिओ बनवत असतो नेहमी. आणि कसं आहे, व्यवहार करून घेता चालले जाता तेव्हा तुम्ही कॉल करता. पहा मित्रांनो, इकडं पण काही म्हशी आहेत. हे पहा, अपनी घर भाई पैसे क्या भाव दिए पैसे? इसका 1,60,000 1,60 का भाव. तर पहा मित्रांनो, म्हैस पहा तुम्ही, जनलेली आहे. जनेली ठीक है ठीक है अभी 1,60 का भाव. गाड़ी में जन रात में जली आहे गाडी में, बरोबर. तर पहा मित्रांनो, गाडीमध्ये जनलेली आहे. हे पहा, म्हशी तुम्हाला इकडं भरपूर पाहायला भेटणार आहे. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आला असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.